हॅलो फ्रेंड्स, AR एज्युकेशन या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे अर्थशास्त्राच्या ऑनलाईन कोर्समध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत की जी काही महत्त्वाचे टॉपिक आहेत स्पर्धा परीक्षांसाठी, म्हणजे ते जवळजवळ 10 टॉपिक आहेत. त्यातला आपण पहिला टॉपिक पाहतोय, प्रकरण पहिला आपण पाहतोय आणि त्या प्रकरणाचं नाव आहे सार्वजनिक वित्त. काय प्रकरणाचं नाव? सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्त या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्र काय होतो? तर सार्वजनिक या शब्दाचा अर्थ होतो सर्व जनतेसाठी. बरोबर आहे, सर्व जनतेसाठी. आणि वित्त याचा अर्थ होतो पैसा. बरोबर आहे. आता मला सांगा की काही शास्त्रज्ञांच्या मते काही व्याख्या ज्या आपण केलेल्या आहेत त्या आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. तर डेरॉल्ड ग्रीवज जो शास्त्रज्ञ होता, कोण शास्त्रज्ञ होता? डेरॉल्ड ग्रीवज. बरोबर आहे, डेरॉल्ड ग्रीवज. बरोबर, डेरॉल्ड ग्रीवज हा जो शास्त्रज्ञ होता, या शास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्ताची काय व्याख्या केलेली आहे? तर संघ राज्य सरकार. बरोबर आहे, संघ राज्य सरकार आहे. बरोबर आहे, म्हणजे संघ राज्य सरकार असतं. त्यानंतर घटक राज्य सरकार असतं. त्यानंतर कोण असतं? घटक राज्य सरकार. संघ राज्य सरकार असतं, तसं घटक राज्य सरकार असतं. बरोबर आहे. सार्वजनिक वित्तामध्ये कोण आहे? तर डेरॉल्ड ग्रीवज जो आहे. तर डेरॉल्ड ग्रीवज काय सांगतो आपल्याला की संघ राज्य सरकार, घटक राज्य सरकार आणि स्थानिक सरकारे आणि स्थानिक सरकारे. बरोबर आहे, आणि स्थानिक सरकारे. बरोबर, आणि स्थानिक सरकारे जे आहेत. बरोबर, आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्नाची व खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यास शाखा. यांच्या उत्पन्नाची व खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यास शाखा. चिकित्सा करणारी अभ्यास शाखा. चिकित्सा करणारी अभ्यास शाखा म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि अत्यंत ही महत्त्वाची व्याख्या आहे. तर सार्वजनिक वित्ताची, बरोबर आहे, सार्वजनिक वित्ताची डेरॉल्ड ग्रीवज. बरोबर आहे, डेरॉल्ड ग्रीवज हे जे शास्त्रज्ञ होते, तर डेरॉल्ड ग्रीवज हे शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा अर्थतज्ञ होते. त्या अर्थतज्ञांच्या मते सार्वजनिक वित्ताची व्याख्या काय आहे? तर संघ राज्य सरकार, घटक राज्य सरकार आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्नाची व खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यास शाखा म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. त्यामध्ये पुन्हा दुसरा मुद्दा येतो, सार्वजनिक आयव्यय असतो. बरोबर, तर तो जो असणारा सार्वजनिक आयव्यय आहे. बरोबर, सार्वजनिक आयव्यय आहे. त्या सार्वजनिक आयव्यय किंवा आयव्ययात असं आपण त्याला म्हणतो. बघा की डेरॉल्ड ग्रीवज यांच्या मते असणारी सार्वजनिक वित्ताची व्याख्या काय? तर संघ राज्य सरकार, घटक राज्य सरकार आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्नाची व खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यास शाखा म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. त्यानंतर मुद्दा नंबर 2, सार्वजनिक आयव्ययात जो आहे त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असतो. त्यातला पहिला मुद्दा आहे सार्वजनिक उत्पन्न. त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे? जे असणारं सार्वजनिक उत्पन्न आहे ते सार्वजनिक उत्पन्न हा मुद्दा नंबर पहिला आहे. दुसरा आहे सार्वजनिक खर्च. दुसरा मुद्दा काय आहे? सार्वजनिक खर्च. तिसरा मुद्दा आहे
सार्वजनिक कर्ज, तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक कर्ज, बरोबर, तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक कर्ज. चौथा मुद्दा आहे वित्तीय व्यवस्थापन. चौथा मुद्दा काय आहे? वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन आहे. आणि पाचवा मुद्दा आहे राजकोषीय धोरण. पाचवा मुद्दा काय आहे? राजकोषीय, पाचवा मुद्दा आहे राजकोषीय धोरण, म्हणजे त्याला राजवित्तीय धोरण असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतो मी त्याला? राजवित्तीय धोरण, बरोबर आहे. काय म्हणतो मी त्याला? राजवित्तीय धोरण. विद्यार्थी मित्रहो, अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत आणि हे मुद्दे आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आणि अर्थशास्त्राच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण मिळवून घेण्यासाठी ह्या आपल्याला ज्या दोन संकल्पना सांगितल्या त्या तुम्हाला मी पुन्हा रिपीट करतो आणि नेक्स्ट मुद्द्याला सुरुवात करू आपण. की डेरॉल्ड ग्रीवज जो आहे, डेरॉल्ड ग्रीवज हे एक अर्थतज्ञ होते आणि डेरॉल्ड त्यावेळी जे असणारे अर्थतज्ञ होते तर अर्थतज्ञांच्या मते अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या झालेल्या आहेत त्या व्याख्यांवरच आपली सिस्टीम पूर्णतः अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये त्यांनी संघराज्य सरकारचा उल्लेख केला, त्यानंतर घटक राज्य सरकारचा उल्लेख केला आणि स्थानिक सरकार. म्हणजे बघा की डेरॉल्ड ग्रीवज यांच्या सार्वजनिक वित्ताची जी व्याख्या आहे त्या व्याख्येला किती महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. की डेरॉल्ड ग्रीवज यांनी संघराज्य सरकार आहे त्या संघराज्य सरकारचा सुद्धा समावेश केला, त्यानंतर त्यांनी घटक राज्य सरकारचा सुद्धा समावेश केला आणि जी स्थानिक सरकार असतात त्या तीनही सरकारचा, म्हणजे डेरॉल्ड ग्रीवज यांनी प्रायमरी म्हणजे बेसिक, मॉडरेट आणि हाय या सर्व ज्या लेवलमध्ये असणारे लोक असतात त्या सर्व लेवलमधल्या लोकांचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळेल. संघराज्य सरकार, घटक राज्य सरकार आणि स्थानिक सरकार यांच्या उत्पन्नाची व खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यास शाखा म्हणजेच सार्वजनिक आयव्यय होय. सार्वजनिक आयव्यय यात म्हणजे काय की त्यामध्ये सार्वजनिक उत्पन्न असतं महत्वाचं, त्यानंतर सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, वित्तीय व्यवस्थापन, राजकोषीय धोरण, राजवित्तीय धोरण हे मुद्दे महत्वपूर्ण असलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर जो काही महत्वाचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे की आता आपण सार्वजनिक वित्ताची व्याख्या बघितली, त्यानंतर सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय ते पाहिलं, पण सार्वजनिक वित्ताची कार्य कसे असतात, बरोबर. सार्वजनिक वित्त जे आहे त्या सार्वजनिक वित्ताची, बरोबर आहे, सार्वजनिक वित्ताचे कार्य काय असायला पाहिजे, बरोबर. सार्वजनिक वित्ताची असणारी जी कार्य आहे ती सार्वजनिक वित्ताची कार्य काय असायला पाहिजे, ती सार्वजनिक वित्ताची कार्य देखील आपण पाहायला पाहिजे. त्यामध्ये असणारा पहिला आहे तो म्हणजे नियतन कार्य. सार्वजनिक वित्तामध्ये पहिला असणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियतन कार्य. सार्वजनिक वित्त आहे, आता आपण सार्वजनिक वित्ताची कार्य पाहतोय, त्या सार्वजनिक वित्त हा जो मुद्दा आहे त्या सार्वजनिक वित्ताच्या मुद्द्यामध्ये आपण सार्वजनिक वित्ताची कार्य पाहतोय. सुरुवातीला आपण डेरॉल्ड ग्रीवज या अर्थतज्ञांनी जी काही सार्वजनिक वित्ताची किंवा बरोबर आहे सार्वजनिक वित्ताची जी काही चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये व्याख्या केली ती आपण पाहिली. त्यानंतर सार्वजनिक आयव्यय यासाठी आयव्यय यामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते आपण पाहिले. आता आपण पाहतोय की सार्वजनिक वित्ताची कार्य त्यामध्ये नियतन कार्य, त्याला ॲलोकेशन फंक्शन असं म्हणतात. नियतन कार्यालाच आपण काय म्हणतो, ॲलोकेशन फंक्शन. नियतन कार्य जे आहे त्या नियतन कार्यालाच आपण काय म्हणतो, ॲलोकेशन फंक्शन असं आपल्याला असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सार्वजनिक वित्ताची जी कार्य आहे त्यामधला पहिला मुद्दा आहे नियतन कार्य, म्हणजे त्याला ॲलोकेशन फंक्शन असं म्हणतात. ॲलोकेशन फंक्शनचा अर्थ काय, तर सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे.
सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे. सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थी मित्र हो, हा मुद्दा आता जो कोविड महामारी आले, या कोविड महामारीशी जी आपल्याला लस मिळते, प्रत्येक भारतीय नागरिकाला कोविडचा सामना करण्यासाठी किंवा कोविड रोखण्यासाठी, बरोबर, किंवा कोविडचा प्रतिबंध करण्यासाठी जी काही आपल्याला लस शासन देतं, ती नियतन कार्य म्हणजे काय की सार्वजनिक ज्या काय असणाऱ्या वस्तू आहेत त्या जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आणि त्यातला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की खाजगी वस्तू नव्हे, म्हणजे खाजगी वस्तू नाही आपल्याला पाहिजे, आपल्याला फक्त जे सरकारच्या अधिनियमाखाली आहेत तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. म्हणजे जसं सरकार आपल्याला एखादी वस्तू देईल त्याच पद्धतीने आपण ती कोणती वस्तू स्वीकारायची यासाठी सुद्धा सरकारने काही महत्त्वपूर्ण नियम घालून दिलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि सगळ्या गोष्टी ह्या अर्थशास्त्रावरतीच अवलंबून आहेत. त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे वितरण कार्य. काय आहे? वितरण कार्य. बघा की त्याला डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं म्हणतात, बरोबर. पहिलं होतं ॲलोकेशन फंक्शन. ॲलोकेशन फंक्शन म्हणजे नियतन कार्य. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की सार्वजनिक ज्या वस्तू आहेत त्या सरकारने देणं आवश्यक आहे. आता वितरण कार्य जे आहे त्या वितरण कार्याचं स्वरूप कसं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल, तर त्यामध्ये आहे न्याय वितरण. बघा, वितरण कार्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे न्याय वितरण. आता न्याय वितरण हा मुद्दा का महत्वाचा आहे, तर त्यामध्ये पुन्हा कर कुणावर लादला जातो, तर कर जो असतो तो कर हा श्रीमंतांवर कर लादला जातो. विद्यार्थी मित्र हो, कर हा कुणावर लावला जातो? कर हा श्रीमंतांवर लावला जातो, बरोबर आहे. कर हा श्रीमंतावर लावला जातो, बरोबर आहे. कर कुणावर लावला जातो? तर कर हा श्रीमंतावर लावला जातो. आणि खर्च हा कुणावर केला जातो? खर्च हा सरकार अंतर्गत किंवा सरकार मार्फत गरिबांवर खर्च केला जातो, बरोबर आहे. बघा की अर्थशास्त्र किती सखोल आहे. अर्थशास्त्राची म्हणजे अर्थशास्त्रांनी सुद्धा गरीब आणि श्रीमंत याचा भेद कुठेही ठेवलेला नाहीये. बघा की सार्वजनिक वित्ताच्या कार्यामध्ये महत्वाचा पहिला मुद्दा आहे, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे आपला नियतन कार्य. नियतन कार्याला आपण काय म्हणतो? ॲलोकेशन फंक्शन असं म्हणतो. तर सार्वजनिक वित्ताचे जे कार्य आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर नियतन कार्य आहे. नियतन कार्याला आपण ॲलोकेशन फंक्शन म्हणतो. तर सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे, त्या खाजगी वस्तू नव्हे. म्हणजे सरकारने सार्वजनिक वस्तू आहेत त्या जनतेला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आता कोविड महामारीमध्ये जे काही लसीकरण असेल, मग ती कोणती कोविडशिल्ड असू दे, कोवॅक्सिन असू दे, ती सरकार आपल्याला प्रोव्हाइड करतं. नियतन कार्यावरच ते आधारित फंक्शन आहे ना, कारण नियतन कार्य कामच करत असतं ते. ॲलोकेशन फंक्शन म्हणजे काय की सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून द्यायच्यात. बघा की कोविडची महामारी आहे तर सार्वजनिक जनतेलाच ती वस्तू उपलब्ध सरकारने करून दिलेली आहे. त्यामुळे कोविडद्वारे होणारं लसीकरण आणि त्या लसीकरणाचा लाभ घेत असलेले नागरिक यासाठी अर्थशास्त्राचा कोणता मुद्दा महत्वाचा आहे, तर नियतन कार्य हा मुद्दा महत्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. नियतन कार्य म्हणजे काय, तर ॲलोकेशन फंक्शन. सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे, खाजगी वस्तू नव्हे. मुद्दा नंबर 2, वितरण कार्य. वितरण याचा अर्थ डिस्ट्रीब्युशन कार्य. तर न्याय वितरण. आता बघा की वितरण कार्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कार्य अत्यंत महत्वाचं आहे. तर न्याय वितरण त्यामध्ये कर हा कुणावर लादला जातो, तर कर हा श्रीमंतावर लादला जातो. आणि खर्च हा कुणावर केला जातो? खर्च हा गरिबांवर केला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, बघा की सार्वजनिक वित्ताच्या कार्यामध्ये आपण 2 मुद्दे अत्यंत चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेत मी तुम्हाला. जर काही डाऊट असेल तर मला तुम्ही AR एज्युकेशन या ऍप्लिकेशनवर व्हिडिओ लोड केल्यानंतर तुम्ही मला चॅटबॉक्सद्वारे किंवा पर्सनल
कॉलिंगद्वारे तुम्ही मला डाऊट विचारू शकता. त्यामध्ये नियतन कार्य आहे, वितरण कार्य आहे, त्यामध्ये आहे स्थैर्य कार्य. बरोबर आहे. त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये आहे स्थैर्य कार्य. त्याच्यामध्ये त्याने स्टॅबिलायझेशन फंक्शन असं म्हटलंय. काय म्हटलंय की स्टॅबिलायझेशन फंक्शन. काय म्हटलंय त्याने त्यामध्ये, स्टॅबिलायझेशन फंक्शन. बरोबर आहे. त्यांनी म्हटलंय स्टॅबिलायझेशन फंक्शन. आता स्टॅबिलायझेशन फंक्शन मध्ये काय आपल्याला एक्सप्लेन करणं जरुरीचं आहे, तर अर्थव्यवस्थेतील चढ उतारामुळे, अर्थव्यवस्थेतील, बरोबर आहे, अर्थव्यवस्थेतील चढ उतारामुळे बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील चढ उतारामुळे बेरोजगारी, चलनवाढीची, बेरोजगारी ही एक कंडिशन झाली, आणि चलनवाढीची परिस्थिती, चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते. चलनवाढीची परिस्थिती काय होते, निर्माण होते. म्हणजे पहिलं बघा, पहिलं कार्य आहे नियतन कार्य. नियतन कार्य काय सांगतं की ज्या काही सार्वजनिक वस्तू आहेत त्या सरकारने जनतेला उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वितरण कार्य, म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन. त्यामध्ये न्याय वितरण आहे. कर हा श्रीमंतावर लावला जातो आणि खर्च हा गरीबावर केला जातो. तिसरा मुद्दा आहे स्थैर्य कार्य. त्याला स्टॅबिलायझेशन फंक्शन म्हणतात. स्थैर्य कार्यालाच आपण काय म्हणतो, स्थैर्य कार्याला आपण स्टॅबिलायझेशन फंक्शन असं म्हणतो. बघा की अर्थव्यवस्थेतील चढ उतारामुळे बेरोजगारी होते. बघा की अर्थव्यवस्थेचा जर असणारा जो ग्राफ आहे तो अर्थव्यवस्थेचा ग्राफ किंवा अर्थव्यवस्थेचा आपण जो काढला जाणारा आलेख आहे, तो अर्थव्यवस्थेचा काढला जाणारा आलेख, त्या आलेखामध्ये जर कुठे चढ उतार आला, जर कुठे डिस्पॅच आला, बरोबर आहे, म्हणजे आलेख जर कलला, तर अर्थव्यवस्थेच्या आलेखाच्या चढ उतारामुळे सुद्धा, म्हणजे काय की अर्थव्यवस्थेतील चढ उतारामुळे बेरोजगारी वाढते. बरोबर आहे. त्यानंतर चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर ह्याच्यामध्येच अजून महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फिस्कल पॉलिसी. बरोबर आहे. फिस्कल पॉलिसी, बरोबर आहे. काय आहे की फिस्कल पॉलिसी, बरोबर आहे. ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे, तर तिसरा मुद्दा आहे स्थैर्य कार्य. स्थैर्य कार्यामध्ये काय सांगितलेलं आहे की स्थैर्य कार्यामध्ये स्टॅबिलायझेशन फंक्शन सांगितलेलं आहे आणि अर्थव्यवस्थेतील चढ उतारामुळे बेरोजगारी, चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे फिस्कल पॉलिसी द्वारे स्थैर्य होतं. फिस्कल पॉलिसी द्वारे काय होतं, स्थैर्य असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. फिस्कल पॉलिसी द्वारे स्थैर्य असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण हे सुद्धा सार्वजनिक वित्ताची कार्य आहे, की सार्वजनिक वित्ताची कार्य अत्यंत आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून दिलेले आहे. बरोबर. आणि आता आपण जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, बरोबर, महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते आपण पाहणार की 2017-18 मध्ये जे बदल झाले, बरोबर आहे, 2017 ते 2018 मध्ये झालेले बदल. बरोबर. 2017-18 मध्ये झालेले बदल. 2017-18 मध्ये काय बदल झाले ते आपण पाहणार आहोत. की पूर्वी जो रेल्वेचा अर्थसंकल्प व्हायचा, विद्यार्थी मित्र बघा की पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प हा फेब्रुवारीच्या शेवटी काय व्हायचा, मांडला जायचा. म्हणजे पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प, बरोबर आहे, पूर्वी काय म्हणतो मी की पूर्वी फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत होती. म्हणजे कधी, फेब्रुवारी, बरोबर आहे, फेब्रुवारी होती. पूर्वी काय होतं की फेब्रुवारीच्या शेवटी काय मांडला जायचा, फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडला जायचा. मी तुम्हाला शॉर्टकट पॉइंट काढून देतो की तुम्हाला बरं पडेल. पूर्वी अशी पद्धत होती की पूर्वी जो अर्थसंकल्प आपण मांडतो ना, तर तो फेब्रुवारीच्या शेवटी मानला जायचा. आज तो अर्थसंकल्प म्हणजे आज मितीस किंवा आज तो अर्थसंकल्प कितीला मानला जातो,
तर 1 फेब्रुवारी, बरोबर, 1 फेब्रुवारीला मांडला जातो, बरोबर, 1 फेब्रुवारीला तो मांडला जातो. विद्यार्थी मित्र, तुम्हाला मी एकाच लाईन मध्ये तुम्हाला मी काय करून दिलेलं आहे की एकाच लाईन मध्ये तुम्हाला मी त्याचं असणारं डिस्कशन, बरोबर आहे, त्याचं असणारं डिस्कशन काय करून दिलंय की तुम्हाला काढून दिलंय. आणि त्याचं जे अर्थसंकल्पाविषयी पहिलं महत्वाचं वाक्य आहे ते तुम्हाला मी या लेक्चर मध्ये सांगतो. म्हणजे ह्या वाक्यामध्येच तुम्हाला कळून जाईल की पूर्वी जो अर्थसंकल्प होता तो पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटी मांडला जायचा. आज तो अर्थसंकल्प त्यामध्ये चेंजेस होऊन तो अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जातो. आता त्यामुळे काय होईल की लेखानुदानाची गरज, त्यामध्ये घडणारी कार्य काय, तर लेखानुदानाची गरज, लेखानुदानाची, बरोबर आहे, लेखानुदानाची गरज दरवर्षी राहणार नाही. लेखानुदानाची गरज दरवर्षी राहणार नाही, बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्र की पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटी मांडला जायचा. आज तो अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जातो. मग त्यामुळे काय होणार आहे की जे लेखानुदानाची गरज आहे दरवर्षी राहणारी जी लेखानुदानाची गरज आहे ती लेखानुदानाची गरज दरवर्षी राहणार नाही. त्यानंतर त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की रेल्वेचा अर्थसंकल्प, पूर्वी रेल्वेचा जो अर्थसंकल्प होता, बरोबर आहे, पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत होती. विद्यार्थी मित्र, पूर्वी जो रेल्वेचा अर्थसंकल्प होता तो रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत होती. आज ती पद्धत काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. पूर्वी रेल्वेचा जो असणारा अर्थसंकल्प आहे तो रेल्वेचा अर्थसंकल्प पूर्वी वेगळा मांडला जायचा. आज रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत आहे, ती वेगळा मांडण्याची पद्धत काय झाली की रद्द झाली. आणि रेल्वेचा, म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडला जायचा, तो वेगळा मांडला जाणारा रेल्वेचा अर्थसंकल्प आज एकाच अर्थसंकल्पामध्ये काय केला तो घोषित केला जातो. म्हणजे महत्वाचा मुद्दा काय की पूर्वी फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडला जायचा, आज तो 1 फेब्रुवारीला मांडला जातो. आणि लेखानुदानाची गरज दरवर्षी राहणार नाही. बघा की अर्थसंकल्प शेवटी मांडला जाणारा फेब्रुवारीच्या अंतिम टप्प्यामध्ये अर्थसंकल्प जो मांडला जायचा तो अर्थसंकल्प आता 1 फेब्रुवारीला मांडला जातो. त्यामुळे लेखानुदानाची जी गरज आहे ती होणार नाही, त्यामध्ये गरज भासणार नाहीये. आणि रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत देखील रद्द झाली. आणि त्याचंच कार्य काय की साधारण अर्थसंकल्पात तो विलीन झाला. साधारण अर्थसंकल्पात तो काय झालेला आहे, विलीन झालेला आहे. साधारण अर्थसंकल्पात तो काय झाला, विलीन झाला, बरोबर. महसुली, त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण. महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण. महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण. त्यामधला महत्वाचा मुद्दा आहे, काय महत्वाचा मुद्दा, योजना खर्च व गैर योजना खर्च करण्याची पद्धत आहे ती रद्द झालेली आहे. करण्याची जी पद्धत आहे ती करण्याची पद्धत रद्द झालेली आहे. कारण नियोजन आयोग रद्द झाला ना. कारण काय आहे तर जो असणारा नियोजन आयोग आहे की नाही, तो नियोजन आयोग काय झाला, नियोजन आयोग जो आहे तो नियोजन आयोग काय झाला, रद्द झाला. म्हणजे बघा की
फेब्रुवारीच्या शेवटीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जायचा, आज तो 1 फेब्रुवारीला मांडला जातो, त्यामुळे लेखानुदानाची गरज दरवर्षी राहणार नाही. रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत रद्द झाली, त्यामुळे तो सार्वजनिक अर्थसंकल्पात विलीन झाला. महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण झालं, त्यामुळे योजना खर्च व गैर योजना खर्च करण्याची पद्धत रद्द झाली. कारण नियोजन आयोग आहे, तो नियोजन आयोग हा काय झाला, तर नियोजन आयोग हा रद्द झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अर्थसंकल्पाची जी असणारी व्याप्ती आहे, त्या अर्थसंकल्पाच्या व्याप्तीविषयी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या अर्थसंकल्पाच्या व्याप्तीचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या लेक्चरमध्ये त्या मुद्द्याला आपण सुरुवात करून ठेवणार. बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करणार, पाहणार. अर्थसंकल्पाची व्याप्ती. आता अर्थसंकल्पाची जी असणारी व्याप्ती आहे, या अर्थसंकल्पाच्या व्याप्तीमध्ये काय सांगितलं जातं, तर गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे, गेल्या वित्तीय वर्षाचे, बरोबर आहे. म्हणजे मुद्दा नंबर 1, गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे, गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे इथं सांगितले जातात. मुद्दा नंबर 2 आहे चालू वित्तीय वर्षाचे, बरोबर आहे, चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय व संशोधित अंदाज, बरोबर आहे. पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज, पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज मांडले जातात. बघा विद्यार्थी मित्र हो, की अर्थसंकल्पाची व्याप्ती हा जो मुद्दा आहे, ह्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा काय घेतलेला आहे, तर पहिला मुद्दा असा आहे की त्यामध्ये असं सांगितलं जातं की गेल्या वित्तीय वर्षाचे जे प्रत्यक्ष आकडे आहेत, ते गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे हे अर्थसंकल्पाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला, म्हणजे गेल्या वित्तीय वर्षाच्या आकड्यांचा त्यावर काय केला तो चर्चा केली जाते. त्यानंतर चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय व संशोधित अंदाज दिले जातात. पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज दिले जातात आणि त्यातला महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे 1986 ते 87 पासून, 1986 ते 87 पासून राज्य सरकारांचा अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न कमी व खर्चात वाढ ही प्रवृत्ती आढळते, खर्चात वाढ ही प्रवृत्ती आढळते. विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या की अर्थसंकल्पाची व्याप्ती हा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यामध्ये आपण त्यातले जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ते आज एक लेक्चर मध्ये पाहणार आणि त्याच्या असणारे पुढचे मुद्दे हे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार. तर गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 आहे चालू वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पीय संशोधित अंदाज. तिसरा मुद्दा आहे पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज. मुद्दा नंबर 4 आहे 1986-87 पासून राज्य सरकारांचा अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न कमी व खर्चात वाढ ही प्रवृत्ती आढळते. तर विद्यार्थी मित्र, सार्वजनिक वित्त या टॉपिक मध्ये आज आपण पार्ट 1 सार्वजनिक वित्ताचा भाग 1 या लेक्चर मध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन केलं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्या पुढील भाग पाहणार.